नमस्कार मंडळी, स्वागत करते सांगलीकरांच्या रेसिपीमध्ये। आज आपण अशी चमचमीत ढोबळी मिरचीची रेसिपी पाहणार आहोत। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर मध्यम आकाराची ढोबळी घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे की हा जो वरचा देठ आहे तो काढून घ्यायचा आणि त्याबरोबर बिया पण काढून घ्यायच्या आहेत। तर अशी मी पोकळी तयार केलेली आहे। सारण बनवायचं आहे आणि त्यासाठी उकडलेला एक बटाटा मी किसून घेतला आहे। त्यात शेंगदाण्याची भरड घालायची। शेंगदाण्याची भरड घातल्यानंतर चिरलेला एक बारीक कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची, एक ते दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया, धनेपूड एक चमचा धनेपूड घातलेले आहे, जिरेपूड पण घातलेले आहे, गोडा मसाला एक चमचा घातलेला आहे, आमचूर पावडर एक चमचा घातलेले आहे, थोडीशी हळद आणि कांदा लसणाचं तिखट तुम्ही ना आवडीनुसार घालू शकताय आणि चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर ना आपल्याला हे सगळं सारण ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा। तर आपलं सारण एकजीव झालेलं आहे। तर आपल्याला ही ढोबळी मिरचीमध्ये भरून घ्यायचं। असं दाबून आपल्याला हे सारण ह्याच्या आत भरून घ्यायचं आहे। भरपूर असं सारण भरायचं। तर आपल्याला सर्व ढोबळी मिरचीमध्ये ना अशा प्रकारे सारण भरून घ्यायचं आहे। तर मी हे सर्व भरून घेतलेले आहे। कढई आपली गरम करायची आहे। कढई गरम झाली तर 1 ते दीड पळी तेल घालायचं। त्यात तेल तापत आल्यानंतर जिरे घालायचे। जिरे फुलले की थोडासा हिंग घालायचा आणि थोडंसं तिखट। तुम्हाला जर तिखट घालायचं असं घालू शकताय, नाही घातलं तरी चालेल। आणि आपल्याला ही ढोबळी मिरची जी भरून ठेवलेली होती ना ती त्यात घालायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं। ज्या ताटात आपण सारण बनवलेला तो मसाला होता ताटात, त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आणि ते घालून घ्यायचं त्यात। झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि हलक्या हाताने ना आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर आपली एक साईड चांगली भाजून झालेली आहे। अशा प्रकारे ना आपण हे पलटून घेतलेलं आहे।
झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं अजून वाफ देऊया. तर 5 मिनटं झालेले आहेत आणि आपली ही ढब्बू मिरची चांगली तयार झालेली आहे. ह्याला ढब्बू मिरची पण म्हणतात, शिमला मिरची पण म्हणतात आणि ढोबळी मिरची पण म्हणतात. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. हे भाकरीबरोबर, चपातीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान आणि भन्नाट लागते. हलक्या हाताने थोडंसं पलटून घेतलं ना, ह्याच्यावर कोथिंबीर घालूया. आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि बघू शकताय की ह्यातला मसाला जरा पण बाहेर आलेला नाही आहे. तर अशा प्रकारे आपली ही भरलेली ढोबळी मिरची तयार झालेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.